नमस्कार. आपण पाहत आहात वेद महाराष्ट्राचा यूट्यूब न्यूज चॅनल. बांधवांनो, शासन सध्या वृक्ष लागवडीवरती आणि वन्य जलचरांवरती वन्य प्राण्यांवरती करोड रुपयाचा खर्च करताना आपल्याला दिसत आहे. मात्र याची वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून खूप मोठी अवहेलना होत आहे. या वन खात्याच्या विकासासाठी आलेला निधी असेल त्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होत आहे आणि हे खरं आहे. आता मी जिथं थांबलोय गोरडवाडीतील गट नंबर हा 468 आहे. तर हे राखीव वन आहे. आपण बघू शकता या ठिकाणी 25 तारखेच्या आसपास खूप मोठी अशी आग लागलेली होती आणि कमीत कमी 5 हेक्टर क्षेत्र हे जळालेलं आहे. आपण बघू शकता या ठिकाणी झाडाला इजा झालेली आहे. थोडं सुद्धा गवत शिल्लक नाही. या ठिकाणी चाऱ्या असून सुद्धा आगरोधक चाऱ्या असून सुद्धा उपयोग झालेला नाही. खूप या ठिकाणी सगळं वन या ठिकाणी जळलेलं आहे, राखरांगोळी झालेली आहे. तर शासन करोड रुपयाचा खर्च करतंय नेमकं कशासाठी? या ठिकाणचे गार्ड तांबे म्हणून त्यांचं नाव आहे. तर तांबेंनी खरं तर या ठिकाणी येणं गरजेचं होतं. या ठिकाणी फेरफटका मारून या ठिकाणी काय घडतंय काय होतं हे त्यांच्या अखत्यारीतील विषय आहे. हे जवळजवळ 5 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र कशामुळे जळलंय ह्याचा त्यांनी तपास करायला पाहिजे. या ठिकाणी आपण बघू शकता त्या ठिकाणी लाईटचा डीपी आहे. तर त्या डीपीच्या शॉर्ट सर्किटमुळे जळालं आहे का? नेहमी प्युअर होतात, कारण जनतेला कळत नाही, पत्रकारांना सुद्धा कारण दिलं जात नाही कशामुळे जळालंय वगैरे वगैरे. प्युअरची कॉपी दिली जात नाही आणि हे सांगतात की चौकशी सुरू आहे. मात्र नंतर ती नसती बांधून कपाटामध्ये धूळ खाट पडून असते, तो विषय तिथंच मिटलेला असतो. अशी प्रथा या माळशिरस वन परिक्षेत्र खात्याची आहे आणि सातत्याने या ठिकाणी भ्रष्टाचाराचं एक पेव फुटलेलं आहे. मी यासाठी म्हणत आहे की या ठिकाणी आपण बघू शकता चाऱ्या कशा पद्धतीने खणलेल्या आहेत. ह्या चाऱ्यांमध्ये किती अंतर पाहिजे? जर या ठिकाणी आग लागली तर पलीकडे नाही गेली पाहिजे. या ठिकाणी आपण बघू शकता कशा पद्धतीनं वन जळालेलं आहे. मग या क्षेत्रात भ्रष्टाचार झाला नाही असं आपण म्हणू शकतो का? वन अधिकाऱ्यांना याची दखल घेणं गरजेचं होतं. हे 5 हेक्टरपेक्षा जास्त जळालेलं क्षेत्र 5 मिनिटात जळलेलं नाही, त्याला 2-3 तास 4-5 तास गेले असतील. मग एवढ्या काळात त्यांना समजू शकत नाही का हे क्षेत्र जळलेलं आहे, आपण तिथे जाऊन प्रतिबंधक उपाययोजना करणं गरजेचं आहे? म्हणजे केवळ उदासीनता आणि या ठिकाणी आपलं कर्तव्य करताना कर्तव्यात नेहमी कसूर करायची. या ठिकाणचे वनपाल श्री सावंत तर गार्ड तांबे यांची कसून चौकशी या ठिकाणी व्हावी अशी मी मागणी करतो. ह्या जळलेल्या वन क्षेत्रात जे काही पक्षी, सरपटणारे प्राणी मेलेले आहेत, सरपटणारे जीव मेलेले आहेत. आपण आज करोड रुपये शासन या वन खात्यावरती खर्च करीत असताना किती व्यवस्थितपणे झालं पाहिजे, कारण अधिकाऱ्यांना पगार मिळतो आणि हे अधिकारी मात्र या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण बघू शकता की वनाची अक्षरशः या ठिकाणी राखीव वनाची रांगोळी झालेली आहे. या ठिकाणी येऊन असं वाटतंय की मी मरुस्थानमध्ये आलोय की काय. 5 हेक्टरपेक्षा जास्त हे क्षेत्र जळालेलं आहे. आपण बघू शकताय की जवळजवळ एक 300 मीटर वरून मी या ठिकाणी आलेलो आहे. दुतर्फा आपण बघू शकता राखच राख आहे. झाडं जळालेली आहेत. ही झाडं वाढायला किती कालावधी गेला असेल, शासनाचा वेळ पैसा किती खर्च झाला असेल. मात्र अजून मला माझी नजर जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मला फक्त हे जळालेलं दिसत आहे क्षेत्र. या ठिकाणी फारंदे म्हणून कुणीतरी लगतधारक आहेत, त्यांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी डीपी आहे. त्या डीपी खालून डीपीच्या बाजूला सुद्धा बघितलं मी, दुतर्फा तिथं सुद्धा आग लागलेली आहे. मग शॉर्ट सर्किटमुळेच आग लागली की काय याची चौकशी होणं सुद्धा गरजेचं आहे. कारण या ठिकाणी बाजूला शेतकरी आहेत, त्यामुळे ते काय आपले क्षेत्र पेटवणार नाहीत. मग नेमकी आग कशामुळे लागली? शॉर्ट सर्किटमुळे लागली की कशामुळं? आणि वन खात्याच्या इतक्या नजीक डीपी झालाच कसा, हा सुद्धा माझा प्रश्न आहे. याची चौकशी झाली पाहिजे. वन खात्याच्या अगदी नजीक आणि तिथं सुद्धा त्या डीपीच्या लाईटच्या डीपीच्या दोन्ही बाजूला आग लागलेली आहे, खूप जळलेलं आहे. तर त्या डीपीमुळेच आग लागली की काय असं सुद्धा मला शंका या ठिकाणी आहे. त्याची सुद्धा चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे आणि चौकशीसाठी या ठिकाणी चांगले अधिकारी घेऊन भ्रष्ट अधिकाऱ्यांना बाजूला ठेवून चौकशी झाली पाहिजे अशी आम्ही मागणी या व्हिडिओच्या माध्यमातून करीत आहोत. आपण बघू शकताय की या ठिकाणी नाशिकमध्ये तपोवन असेल किंवा झारखंडमधले काही वन असतील, अगदी मुंबईमधलं
पवईचं ते मेट्रोचं स्टेशन असेल त्या ठिकाणची झाडं तोडायची म्हटल्यावर किती जनप्रक्षोभ त्या ठिकाणी आला, एकत्र आला आणि त्यांनी मागणी केली की झाडं जगवा, झाडं या ठिकाणी वाढवा. पण आज माळशिरसमध्ये अशा पद्धतीनं झाडं जाळायचा प्रयत्न सुरू आहे, वन जाळायचा प्रयत्न सुरू आहे. याची दखल कोणी घेणार आहे की नाही? वनमंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांनी याची दखल घ्यायची की नाही? अधिकारी चिरीमिरीवर जगत आहेत आणि अशा पद्धतीनं शासकीय संपत्तीची या ठिकाणी राख रांगोळी होत आहे. हे किती योग्य आहे? हे नैतिक आहे का? याचा आपण या ठिकाणी विचार करावा. आणि मी माळशिरस तालुक्यातील अधिकाऱ्यांना सुद्धा सांगतो की आपण अशा पद्धतीनं काम करू नका. आपल्याला शासन महिन्याला पगार देतं. या ठिकाणी एक तारीख आली की आपल्याला मेसेज येतो आणि आपला पगार जमा होतो. आपण आपल्या कर्तव्याविषयी बांधील राहावा. आपण कर्तव्यात कसूर कशासाठी करता? या ठिकाणी माळशिरस तालुक्यातील हा अवर्षणग्रस्त भाग आहे. मोठेवाडी, तरंफळ, गोरडवाडी म्हणजे दुष्काळग्रस्त भाग आहे. या ठिकाणी वन क्षेत्र सुद्धा खूप आहे. अलीकडे शासनाने चांगली चांगली झाडे लावली होती. पाऊस सुदैवाने चांगला झाला, झाडं जगली असती ही. मात्र ह्या वन जळल्यामुळे या ठिकाणी आपण बघू शकता की सगळीकडे राख रांगोळी झालेली आहे. ही झाडांना इजा पोचलेले आहे. आता हे झाड आपण बघू शकता या ठिकाणी कशा पद्धतीनं झाडाला पाला, सगळा पाला या ठिकाणी करपलेला आहे. आता ह्या झाडाला इजा झालेली आहे. हे झाड फुटायला पुढच्या पावसाळ्यापर्यंत हे जिवंत राहू शकतं का? अशा पद्धतीनं नजर जाईल तिथपर्यंत मी कॅमेरामन भगवान भोसले यांना विनंती करतो की त्या ठिकाणी दाखवा की माझी नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत सगळं जाळलेलं आहे. हे क्षेत्र राखीव वन असताना सुद्धा अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहत नाहीत. त्यामुळं या क्षेत्रातून सुद्धा अनेक वाटा गेलेल्या आहेत, येण्या जाण्याचे मार्ग झालेले आहेत. या ठिकाणी अवैध उत्खनन सुद्धा होतंय. ह्याची खरं तर खबरदारी घेऊन या ठिकाणच्या वनपाल, वनगार्ड यांनी या ठिकाणी सातत्याने गस्त घालून ह्या झाडांची निगा राखणं गरजेचं आहे. ह्या क्षेत्राची काळजी घेणं गरजेचं आहे. पण हे होताना दिसत नाही. त्यामुळं आम्ही आता मागणी करतो, प्रधान वन सचिव, वनपालांपर्यंत आम्ही जाणार आहे आणि त्या ठिकाणी रितसर निवेदन देऊन त्या ठिकाणी मागणी करणार आहोत की या जळीत कांडास कोण जबाबदार आहे त्याची सखोल चौकशी करावी. आणि अशा पद्धतीनं माळशिरस तालुक्यातील कुठल्या वन क्षेत्रात त्या ठिकाणी संवेदनशील असताना सुद्धा हे अधिकारी भेट देत नाहीत आणि नेमकं काय चाललंय वन क्षेत्रात ह्याची सखोल चौकशी होण्यासाठी एक समिती नेमावी अशी आम्ही मागणी करणार आहोत.